अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। उपनगरातही भाजपनं कसली कंबर। अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार सभा। ठाण्यात पार पडणार महायुतीची समन्वय बैठक। शिवसेना भाजपच्या मोजक्याच नेत्यांमध्ये होणार बैठक। उबाठाचे नेते अंबादास दानवेंची क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका। सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंचा कोकाटेंना टोला। शालार्थ घोटाळ्याचं लोण मराठवाड्यात। फायलींवरची धूळ झटकण्यास सुरुवात। एसआयटीनं लक्ष केलं केंद्रित। मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर। एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी। जय महाराष्ट्रला विशेष सूत्रांची माहिती। मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम। 100 पेक्षा कमी जागा घेणं शिवसेनेसाठी धोक्याचं। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। लवासा प्रकल्पाच्या याचिकेबाबतचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवला। शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात याचिकेत आरोप। भाजपाच्या नकारानंतरही राष्ट्रवादी मलिकांच्या पाठीशी। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बैठक। राष्ट्रवादी आजमावणार मुंबईतही ताकद। काका पुतण्यानं भाजपला दूर लोटलं। पिंपरी चिंचवड मनपासाठी पवारांमध्ये साटलोट होण्याची शक्यता। विरोधी पक्ष म्हणून आम्ही कमी पडतोय। लोकशाहीच्या हत्येमध्ये आम्ही सहभागी। पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी कबुली। पोर्शे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला दणका। मुंबई उच्च न्यायालयानं जामीन अर्ज पुन्हा फेटाळला। शीतल तेजवानीचा जामिनासाठी अर्ज। अमेडिया कंपनी जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानी पोलिसांच्या ताब्यात। तपोवन प्रदर्शन स्थळाची निविदा रद्द झाल्याचं शासनाच्या संकेतस्थळावर स्पष्ट। प्रदर्शन स्थळ रद्द करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी। किडनी विक्री प्रकरणी 6 सावकारांविरोधात गुन्हे दाखल। जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट। शेतकरी रोशन कुळेंनी मानले जय महाराष्ट्रचे आभार। विम्यात 100% एफडीआयचे विधेयक मंजूर। प्रत्येकाला विमा लाभ मिळवून देण्यासाठी होणार सुधारणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियात सन्मान। मोदींना इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव। लुथरा बंधूंचा ताबा गोवा पोलिसांकडे। लुथरा बंधूंना थायलंडमधून दिल्लीत आणलं। मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान क्रॅश। अपघातात 7 ठार। मृतकांमध्ये 2 क्रू मेंबर्सचाही समावेश। 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून होमबाउंडची निवड। 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होमबाउंड चित्रपटाची झाली निवड। आज लखनौत रंगणार भारत दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना। सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी। कॅमरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू। KKRच्या संघानं लावली सर्वात मोठी बोली। तर पृथ्वी शॉचं IPLमध्ये कमबॅक। माजी भारतीय क्रिकेटपटूची पत्नी निवारा केंद्रात। सलीम दुर्रानींची पत्नी निवारा केंद्रात। कोट्यावधीत खेळणारी BCCI दखल घेणार का?